नमस्कार, मी राजेंद्र कांबळे 24 महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूजमध्ये आपलं स्वागत. त्रिशरणनगर पिंपळोली या ठिकाणी महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध यांची 2569वी जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आली. या निमित्ताने त्रिशरणनगर पिंपळोलीमधील सर्व उपासक उपासिका विद्यार्थी महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निमित्ताने उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना वह्या पुस्तके वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रमुख मार्गदर्शक म्हणून सम्यक परिवर्तन फाउंडेशन मावळ तालुका अध्यक्ष आयुष्यमान गौतम ओवाळ तसेच भारतीय बौद्ध महासभा अध्यक्ष शशिकांत शिंदे हे उपस्थित होते. आयुष्यमान गौतम ओवाळ यांनी भगवान गौतम बुद्ध यांच्या विचारातील अतिशय चांगल्या प्रकारचे मार्गदर्शन केले. तसेच सर्व विद्यार्थ्यांनी त्रिशरण पंचशील ग्रहण केले. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना वह्या पुस्तके वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमास त्रिशरण नगरमधील सर्व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रमासाठी सुनील चौरे अध्यक्ष, काळूराम चौरे, प्रदीप चौरे, संदीप चौरे, माजी उपसरपंच सिद्धार्थ चौरे, उपसरपंच शिवराम चौरे, राजकुमार चौरे, राजू चौरे, श्रीरंग लोखंडे, विद्यार्थी महिला वर्ग बहुसंख्येने उपस्थित होता. कार्यक्रमाचे समारोप सर्वांचे आभार सुनील चौरे यांनी मानले. विचाराने परिपक्व अशी मुलं दिसत नाही, कारण का थोडंफार आपण त्याचे परिणाम आहे. महिला पण आल्या लगेच काहीतरी बुद्धांसोबत बाबासाहेबांमध्ये त्यांच्या मनात काहीतरी आहे आपलेपणा. तेव्हा हे जे काम आहे हे आपल्याला एक दिवस करून चालत नाही. आता चर्चा झाली की माझी अशी विनंती आहे, आता आपलं बुद्धविहाराचं काम होते, चांगलं बुद्धविहार होणार आहे, मोठं होणार आहे. पण बुद्धविहार मोठं झालं म्हणून आपलं काही चांगलं काही होणार असं काही नाहीये. कारण प्रत्येक ठिकाणी बुद्धविहार मोठी मोठी आहेत, पण माणसं तिथे जात नाही. ते महिन्याने तो खोलतात, तो काही कार्यक्रम असेल तेव्हा खोलतात. इतर वेळी ते रिकाम असतं, ते बांधले कशाला? कारण ते आता तुम्ही जर कामशेडमध्ये गेलात तर ते जैनचं जे आहे ते सकाळी महिला पुरुष तुम्ही पाहत असाल टोळी पिळे घालून ते सकाळी पळत जातात आणि ते जाऊन ते सगळं करतात. त्याच्यापेक्षा पुढचा आपला बुद्ध धर्म आहे जैनपेक्षा. आपल्याला कसं आहे, आपल्याला सगळ्या गोष्टी एकदम त्या मिळालेल्या असल्यामुळे आपल्याला त्याचं ते आपण गेलो नाही, पण आपण ते आता हळूहळू सुरू करायला पाहिजे. चांगलं आपण ठेवलं आपल्या मुलांना, त्याचे चांगले स्किल आपण त्यांचे तयार केले, दिलवान मुलं तयार केली, आपला समाज पुढे तयार केला, तर त्याला कुणीही धक्का लावू शकत नाही किंवा त्यांना कुणीही हे करू शकत नाही. कारण त्यांची बुद्धी पण ते आपण समजू नसतं. लग्नपत्रिकेवर नाहीये. प्रज्ञा म्हणजे बुद्धी, ज्ञान, करुणा म्हणजे प्रेम. शील हा जो गोष्टी आहे ती अतिशय महत्वाची. बाबासाहेबांनी म्हणलं मी जर उभा कोणी असेल आजपर्यंत मी, तेव्हा प्रज्ञाशील आणि करुणा. दुसरा एक महत्वाचा मार्ग म्हणजे बुद्धांनी सांगितलं, बुद्ध काय म्हणतात की मी सांगितलं म्हणजे आता मी बोलतोय, मी तुम्हाला 4-5 गोष्टी चांगल्या सांगणार. एक मिनिट फक्त.